माझं तर काही जमत नाही, मला वेळ भेटत नाही. अहो असू द्या हो, वेळ काढून यायला पाहिजे. वेळ भेटत नाही पण कुठले काय. जाऊ द्या, माझ्या कुठल्या गावाहून माझ्या नावाहून तुम्हाला काय करायचं डायरेक्ट मुद्द्याच बोला की माझा मुद्दा कोणता आहे तुम्ही समजूनच घेणं झालं. हा हा बरोबर आहे, पण मग आता कुठं काय. आणि डीजे पण मी मोठा लावलाय बरं का लग्नात, तुम्ही नाचणार आहो का? मी काय डीजे पुढं नाचणारी दिसते काय तुम्हाला? तसं नाही हो मॅडम, तुम्ही आता मला सांगा इंस्टाग्रामवर व्हिडिओ करताना डान्स एकदम चांगल्या प्रकारचा करताव ना. हम्म. मग त्यात काय एवढं, आता मी पण एक माणूसच आहो, मग तुम्ही माझ्या लग्नात आल्यावर डीजे पुढे नाचायला काय हरकत आहे? आणि डीजे पुढं नाचणारे आम्ही काय नाचणारे दिसतो, आम्ही कशाला नाचू डीजे पुढं? म्हणजे तुम्ही काय नाचायला बोलू राहिले काय लग्नामध्ये? तसं नाही हो, तुम्ही वेगळा अर्थ काढताय. आता तुम्ही सांगा, तुम्ही स्टार लोकांवर मग नाचलो म्हणजे असं काय झालं? असं थोडी स्टार लोक आहे म्हणजे ते रील्स वेगळं राहतं, हे वेगळं राहतं. अहो पण तुम्ही मग इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवित असताना तर धामधीम धामधीम नाचतावच की, तिथं नाचताव तसं तिथं नाचायचं आहे. आता मग ते रील्स आहे, ते रील आहे, कोणी नाचतं. आता ती माझी कंटेनच आहे, मी डान्सचेच व्हिडिओ बनवते म्हणून मग ते डान्स करते त्याच्यावर. म्हणजे काय असं मी कोणाच्याही लग्नात जाऊन नाचू का? अहो ती सोडा, काय राव. तुम्हाला सांगतो काय असेल ती जगाप्रमाणे तुम्हाला 5-50 रुपये तुमची सुपारी द्यायला तयार आहो मी. म्हणजे आम्ही काय पैसे घेणारे दिसतो बा तुम्हाला? तसं नाही हो, पण येण्या जाण्याचा खर्च देतो तुम्हाला, अजून इकला तिकला टोटल खर्च करतो तुम्हाला, तुमचं मानधन देतो. मला सांगा, आता तुम्ही एक स्टार आहो आणि स्टार जर माझ्या लग्नाला फ्री मध्ये आले तर तुमची पण किंमत राहणार नाही, म्हणून तुम्हाला तुमचं पॅकेज देऊन टाकतो की मी. नाही आम्ही पैसे बिशे नाही घेते, कशाला पैसे घेऊ आम्ही? तसं करू नका, पण तुम्हाला माझ्या लग्नामध्ये नाचायचं आहे बघा. नाही आम्ही काही नाचणारे बिसणारे दिसतो काय? रील्स बनवले हे बनवले ते झालं, तर आम्ही काय लग्नात काय म्हणजे काय लग्नाला बोलू राहिले काय, नाचायला बोलू राहिले काय तिथं? अहो भावाच्या लग्नात नाचताव असं समजा की आपण. अरे पण भाऊ कुठलं आणि काय ते तर पाहिजे, समजायला पाहिजे माणसाला. तुम्हाला काय करायचं आमच्या ऍड्रेसहून, तुम्ही फक्त येणार आहो का सांगा, मी ऍड्रेस पाठवतो नंतर. मला एवढी वेळ नाही भेटत. का बरं वेळ भेटत नाही? आमच्यासाठी वेळ काढायला पाहिजे. नाही वेळ भेटत नाही. असं नसतं. तुमच्यासाठी वेळ काढायचा म्हणजे तुमच्या लग्नात येऊन नाचायचं. हा ना, मग लय लोक येणार आहे ती, लय स्टार येणार आहे ती, समधी जण नाचणार आहे ती. तर सगळे स्टार तिकडे नाचायलाच येऊ राहिले का? हा. मग त्यांनाच बोलून घ्या की, माझं काय काम तिथं? पण मी तुमचा फॅन आहे की, तुमची व्हिडिओ बघताव त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉल केलाय. अच्छा. हा. तुम्ही समजून घ्या हो. मला एवढं वेळ नाही भेटत. अहो तुम्हाला असं जर नाचायला लाज वाटत असली तर तुम्हाला काय तुम्हाला पाहिजे ते देतो की, बियर वगैरे देऊन तुम्ही नाचलो तर बघा. म्हणजे तुम्हाला काय आम्ही असं दिसतो काय? तसं दिसाचा विषय नाही, पण आता स्टार लोक म्हणल्यावर बियर वगैरे पिती ती रात्रीचं. आमच्यात नाही तसं चालत बरं का. आमच्या घरामध्ये साईबाबाचं हे साई चरित्र आहे, भागवत गीता आहे, हे सगळं आमच्या घरामध्ये नाही चालत. अरे बापरे, असू द्या बरं का, सॉरी मी उगं काय तर बोलतो. देवादानीचे करणारे लोक आम्ही, आमच्या घरात नाव पण घेते नाही कोणी. नाही पण मला लग्न लय एन्जॉय मध्ये करायचंय हो, आणि समजा आपल्या लोकांना बोलवून. आणा की दुसऱ्या आणा की, पाजा विजा नाचायला लावा. दुसऱ्या आणा की, आम्हीच काय त्याच्यात एवढं हे झालो. तुम्ही फक्त लग्नाला या माझ्या, आणि तुमचं घरकाम करायला मी एखादी लेडीज देतो की तुम्हाला, तिथं तिचा रोजगार द्यायला तयार होतो मी. तुमचं काम तिला करायला सांगा तिकडं. आता ग बाई, एक कामवाली बाई द्यायला तयार आहे म्हणजे मग तिथं मला कशाला बोलू राहिले? अहो तुमचा मी फॅन आहे, तुम्ही फक्त माझ्या लग्नाला यावं, माझ्यावर 4 अक्षदा टाकावा असं माझी अपेक्षा आहे. असं आहे का? अक्षदा तुम्ही टाकावं लागते माझ्या मुंडक्यावर. अच्छा. हा. मी इकडून सरळच बोलतोय आणि तुम्ही तिकडून तिकडच बोलायला लावू का? आता कसं बोलावं सांगा? मग येताव म्हणा की मग. येतो म्हणा, पण कुठं? अहो पण कुठं का असं ना, स्वर्गात जायचं आपल्याला लग्न लावायला. नाही मला जगायचंय अजून. नाही मरू नका एवढ्या लवकर, स्वर्गातली तिकट काढली तुम्ही. नाही मला जगायचंय अजून, 2 पोरं आहे, त्यांचं लग्न पाहिजेय मला. अहो असं समजा तुमच्या पोराचंच लग्न लावायला यायला लावू तुम्ही, आणि आपल्याला स्वर्गात जायचं आहे. स्वर्गात मला नाही यायचं एवढ्या लवकर. नाही यावं लागणार आहे तुम्हाला, चला माझ्या. नाही एवढ्या लवकर नाही यायचं मला स्वर्गात. मग कुठं नरकात जाणार हो का? आता जाऊ कुठं, जसे कर्म तसे भोगावंच लागणार आहे.
मग त्याच्यामुळं तुम्हाला स्वर्ग बी बघायला भेटेल. चला माझ्यासोबत. नाही नाही, मला नाही यायचं. अहो तसं करू नका. इंद्रदेवाचं दर्शन घ्यायला देतो तुम्हाला तिथे गेल्यावर. तुम्ही घ्या की, मला नकोय बळजबरीचं दर्शन. अहो मी घेऊन आलोय, 2दा गेलतो मी स्वर्गात तिकडं. परत एकदा माझ्याकडून जाऊन या. नाही नाही, तुम्हाला कोण आहे नेमकं? आम्ही कोण काय असं ना, तुम्हाला स्वर्गातल्या इंद्रदेवाचं दर्शन देतो. चला. मला नकोय इंद्रदेवाचं दर्शन, तुम्ही घेऊन या. बरं जाऊ द्या, चला. तुम्हाला विवाह स्थळ सांगतो. लग्न कुठं आहे त्या ऍड्रेसवर या डायरेक्ट. हा बर. डायरेक्ट स्वर्गाचा रस्ता धरा तुम्ही. हा मग तिथं आपलं 25 तारखेला लग्न आहे. हा का? डायरेक्ट स्वर्गात या, काय अडचण नाही. बरं बरं. तुम्ही ऑलरेडी तिकडे आहे का? हा, आपण स्वर्गातच आहे. आणि देव लोकांची मला सेवा करायला आवडते. इंद्रदेवला फोन द्या बरं मग. नाही, इंद्रदेव फोनवर बोलू शकत नाही, कारण पद आहे त्यांचं मोठं. हा का? सर्वसामान्य माणसाला त्यांना बोलायला परमिशन नाही. अरे बापरे, तुम्हाला आहे फक्त. आम्ही सेवक आहो म्हणून आम्हाला आहे ना. हा, मग सेवकाचं नाव बी माहिती पाहिजे की आम्हाला. सेवकाच्या नावानं काय करायचं, तुम्ही डायरेक्ट स्वर्गात या. तिकडं स्वर्गात तुमच्याकडे 4 व्हीलर नसली तर डायरेक्ट बस येते बघा. नाही, 4 व्हीलर नाही, गरीब माणसं आहे आम्ही. मग डायरेक्ट बस नाही या तुम्ही. बस ना? हा, बस येते काय स्वर्गात? हा, इथे अख्खी बस स्वर्गात येते. माझे मिस्टर बनकू राहिले, कोण आहे म्हणे. मिस्टरांना सांगा, एक जणाचा फोन आलाय ना, आपल्याला लग्नाला जायचं, बॅगा बाहेरला सांगा त्यांना. ते मला घरातून फेकून देतील. फेकून देत नाही ते, असं बी त्यांनी करतीच की घरातली कामं, भांडी बिंडी घासती ती हिकलं तिकलं. त्यांना तेवढं सांगा जरा, ती बॅगा भरा म्हणावं समजा. ते व्हिडिओ मध्ये घसत्या भांडे, ते काय अशा घसता का खरंच? मग आपल्याला पण व्हिडिओ मधले सारखंच करायचं इथं, फक्त आपल्याला कुठं खरं करायचं आहे. नाही, मला वेळ नाही. पटकन बोला, काय आहे काय नाही, कोण आहे कारण काय नाही, मला मळ्यात जायचंय, कोण आहे नेमकं? काय नाही, तुम्ही बॅगा भरताना फक्त 2च साड्या आणा, आणि मी इकडून लग्नात एक तुम्हाला साडी घेणारच आहो. हा, पण मग कुठं काय कोण आहे माहिती तर पाहिजे, नाव तर पाहिजे. स्वर्गात या, स्वर्गात डायरेक्ट. हा, पण मग नाव काय? सेवक आहे, स्वर्गाचा सेवक बोलतोय मी, या लवकर. स्वर्गाचा सेवक? हा. त्या सेवकाचं नाव काय? सेवकच नाव आहे ना माझं. सेवकच नाव आहे? सेवकच आहे, या लवकर. उगाच जास्त बोलत बसू नका, तुम्हाला बी काय काम नाही काय की मला तर वाटाली. मला भरपूर काम आहे, म्हणून मी सांगू राहिली कवाची, म्हटलं कोण आहे ना, तर फोन कट करायला बसली मी. चलते ठेवा. ओके. फोन कट करायला